नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती की ज्या प्रकरणामध्ये आपण पेशींचा अभ्यास करत होतो. पण आता काही प्रत्येक वर्गांचा थोडा भाग प्रत्येक विषयांचा हा कमी केलेला आहे आणि त्यामुळे आपण जे पहिलं प्रकरण बघितलेलं होतं ते पहिलं प्रकरण तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे, ते काढलेलं आहे. तरी पण तुम्ही आता नोट्स वगैरे लिहिलेले आहेत ते तसेच ठेवा, ते फाडू वगैरे नकात. त्यामुळे तो धडा आपण तिथंच थांबवूया आणि आता आपण पुढच्या धड्याला इथं सुरुवात करूया. हा पुढचा धडा पण मागचा आपण जो धडा घेतलेला होता त्याच धड्यावर आधारित असणारा आहे. प्रकरणाचं नाव येतं उती, टिश्यूज. मागच्या प्रकरणामध्ये आपण हेच बघितलेलं होतं की कोणताही सजीव आपण घेतला तर सजीव हा मुख्य रचनात्मक आणि कार्यात्मक सजीवांचा घटक जर घेतला तर तो म्हणजे पेशी. म्हणजे कोणताही सजीव हा पेशींनी बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण प्रकार बघितलेले होते की एकपेशीय सजीव आहे. म्हणजे समजा अमिबा घेतला आपण तर अमिबा हा एकपेशीय आहे. एकपेशीय जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळ्या क्रिया या घडताना दिसतात. म्हणजे अन्नाचं ग्रहण केलं जातं, उत्सर्जनाची क्रिया केली जाते, आवश्यक वायू आतमध्ये घेतले जातात, बाहेर पण टाकले जातात. सगळ्या क्रिया जसं सजीवांमध्ये घडतात तशा क्रिया तिथं घडतात. फक्त फरक हा आहे की तो फक्त एकाच पेशीने बनलेला आहे. समजा आपण विचार केला बहुपेशीय सजीवाचा, तर बहुपेशीय सजीवांची शरीररचना पण पेशीनीच बनली आहे, पण त्यांच्यामध्ये लक्षावधी संख्येनं पेशी असलेल्या हे आपल्याला दिसून येतात. आता जेव्हा या बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये कार्य चालतं तेव्हा कार्य करत असताना प्रत्येक पेशीचं कार्य हे वेगळं असेल किंवा काही वेळा असं दिसतं की पेशींचा एक गट तयार होतो, विशिष्ट गट तयार होतो. हा जो पेशीचा विशिष्ट गट तयार झालेला आहे त्या गटाची रचना, त्या गटातील पेशींची रचना सारखी आहे, त्यांचं कार्य पण सारखं आहे. आणि असा जो मग विशिष्ट गट पेशींचा गट किंवा आपण म्हणू की समूह पेशींचा जो तयार होतो, ज्या पेशीच्या समूहालाच आपण म्हणतो उती. त्यामुळे उतीची जर व्याख्या सांगायची असेल तर उतीची व्याख्या आपण याच प्रकारे सांगू शकतो की समान रचना आणि कार्य करणारा पेशींचा समूह की ज्याला आपण म्हणतो उती. मग बहुपेशीय सजीवांच्या शरीरामध्ये अशा बऱ्याच प्रकारच्या उती ज्या वेगवेगळ्या रचनेमध्ये किंवा कार्यामध्ये समाविष्ट असलेल्या हे आपल्याला दिसून येतात. समजा आपण उदाहरण घ्यायला गेलो आपलं मानवाचं उदाहरण, तर मानवामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या उती आपल्याला आढळतात ज्या वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतात. समजा आपण उदाहरण घेतलं की आपल्या शरीरामध्ये रक्त उती आहे. रक्त ही एक प्रकारची उती आहे. आता याला उती का म्हटलं आपण, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. तुम्हाला माहिती आहेत की आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, रक्तबिंबिका आहे, द्रवरूप असणारा भाग ज्याला आपण रक्तद्रव किंवा प्लाझ्मा म्हणतो तो आहे. या सगळ्यांपासून मिळून रक्त बनलेलं आहे आणि म्हणून आपण रक्ताला उती म्हणतो. मग या उतीचं कार्य काय आहे, तर या उतीद्वारे अन्न किंवा पोषक घटक किंवा वायू यांचं वहन आपल्या शरीरामध्ये हे केलं जातं. म्हणजे आवश्यक घटक पेशींपर्यंत पोहोचवणं, अनावश्यक घटक पेशींकडून परत घेऊन येणं, हे जे सगळं कार्य आहे हे कार्य रक्त उतीद्वारे हे केलं जातं. समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं की आपल्या शरीरामध्ये स्नायू उती आहेत. आता स्नायूंचं कार्य काय आहे, तर आपण बघतो की आपले स्नायू हे आकुंचन प्रसरण पावतात आणि आकुंचन प्रसरण पावत असल्यामुळेच आपण शरीराची आपल्या हालचाल करू शकतोय. त्यामुळे ही उती असेल. समजा वनस्पतीचं उदाहरण आपण घेतलं तर वनस्पतीमध्ये पण अशा उती आहेत. आपण म्हणू शकतो की प्रकाष्ठ उती आहे, परिकाष्ठ उती आहे. म्हणजे वनस्पतीमध्ये पाण्याचं वहन केलं जातं त्याच्यासाठी कार्य करणारी प्रकाष्ठ उती असेल. वनस्पतीमध्ये तयार झालेलं प्रकाश संश्लेषण क्रियेनं जे अन्न आहे त्या अन्नाचं पण वहन संपूर्ण वनस्पतीला व्हायला पाहिजे, ते वहन करणारी उती आहे ज्याला आपण म्हणतो की ती परिकाष्ठ उती आहे. म्हणजे एकूण आपण बहुपेशीय सजीवाचा विचार केला तर बहुपेशीय सजीवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उती आढळतात की ज्या उती वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करताना हे आपल्याला दिसून येतात. मग समजा सजीवांमध्ये आपण पुन्हा विचार केला वनस्पती आणि प्राणी यांचा, तर वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये सारख्याच प्रकारच्या पेशी असतात का, याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की सारख्याच प्रकारच्या पेशी त्यांच्यामध्ये नाही आहेत. का, तर वनस्पती आणि प्राण्यांमध्ये काही ठळक असणारे फरक हे आपल्याला आढळतात.
मग ठळक आपण फरक बघत गेलो तर काय, तुम्ही यापूर्वीच्या वर्गात पण वनस्पती आणि प्राण्यांमधले ठळक फरक बघितलेले आहेत. एक महत्त्वाचा फरक आपण पटकन सांगू शकतो की वनस्पती या स्थिर आहेत किंवा आपण म्हणू की अचल आहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष हालचाल करू शकत नाही आहेत. म्हणजे या गुणधर्माचा जर आपण विचार केला तर वनस्पतीमध्ये जास्तीत जास्त त्या वनस्पतीला आधार देणाऱ्या या ऊती असल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे त्या ऊती त्यांच्यामध्ये असतात. वनस्पतींमध्ये काही मृत पेशी किंवा मृत ऊती पण आपल्याला आढळत आहेत की ज्याही सजीव पेशीप्रमाणेच तिथं कार्य करताना हे आपल्याला दिसून येतात. या उलट जर आपण प्राण्याचा विचार केला तर प्राण्यामध्ये काय दिसतं आपल्याला, तर प्राणी एका ठिकाणी स्थिर नाही आहेत, तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरताना आपल्याला दिसतात. म्हणजे त्यांची भटकंती चालू असते. कशासाठी, तर अन्न मिळवण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी किंवा निवासस्थानासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असतात. आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यासाठी ही जास्त ऊर्जा त्या ऊतींमध्ये असण्याची गरज आहे. जशी वनस्पतींमध्ये जास्त ऊर्जा नसली तरीही चालू शकते. त्यामुळे असा महत्त्वाचा फरक आपल्याला वनस्पती आणि प्राण्यामध्ये दिसतोय. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघितलं तर वनस्पती प्राणी या दोघांमध्ये वाढ होते. पण वाढ होत असताना जर आपण बघितलं तर वनस्पतीमध्ये काही अशा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पेशी आहेत की ज्या पेशीचं विभाजन होतं आणि त्याची वाढ व्हायला लागते. पण प्राण्यांमध्ये आपल्याला असं दिसून येत नाही की प्राण्यांमध्ये वनस्पतीप्रमाणे म्हणजे विभाजन करणाऱ्या ऊती आणि विभाजन न करणाऱ्या ऊती जसं वनस्पतीमध्ये आहेत तसं प्राण्यांमध्ये असे प्रकार आपल्याला दिसून येत नाहीत. त्यामुळे वनस्पती प्राण्यांमध्ये असे काही ठळक फरक असलेले हे आपल्याला इथं दिसून येतात. हाच भाग जो वनस्पती आणि प्राण्यांमधील ठळक ऊतींमधल्या फरकाचा असणारा भाग जो आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला इथं बघायचा आहे. मग त्यामध्ये आपण सुरुवात करूया की वनस्पतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ऊती आहेत, त्यांची रचना कशी आहे आणि त्यांचं कार्य हे कसं चालतं. मी इथं वनस्पती ऊतीचं वर्गीकरण दिलेलं आहे. वनस्पती ऊतींमध्ये महत्त्वाच्या 2 प्रकारच्या ऊती असतात. पहिल्या प्रकारची ऊती ज्याला म्हटलं जातं वर्धिष्णू ऊती, मेरिस्टेमेटिक टिश्यूज, आणि दुसऱ्या प्रकारची ऊती ज्याला म्हटलं जातं स्थायी ऊती, परमनंट टिश्यूज. त्यामुळे 2 प्रकारच्या ऊती महत्त्वाच्या आहेत. आता वर्धिष्णू ऊती घेतल्या तर त्याचं पुन्हा वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये होतं. अग्रस्थ वर्धिष्णू ऊती, पार्श्वीय वर्धिष्णू ऊती आणि अंतर्विष्ट वर्धिष्णू ऊती. स्थायी ऊती जर घेतल्या तर त्यांचं वर्गीकरण पुन्हा 2 प्रकारामध्ये होतं. साध्या स्थायी ऊती असतील आणि संयुक्त स्थायी ऊती असतील. आता हे 2 प्रकार घेतले तर याचं वर्गीकरण पुन्हा प्रकारांमध्ये होतं. म्हणजे साध्या स्थायी ऊती घेतल्या तर त्याच्यामध्ये मृदू ऊती असतील, कठीण ऊती असतील, स्थूलकोन ऊती असतील. पुढे ते तुमच्या लक्षात येईल की यांचं पुन्हा पुढे जाऊन वर्गीकरण केलं जातं. याच्यामधला एक भाग फक्त आता आपण घेऊया की या वर्धिष्णू ऊती आहेत. वनस्पतीमधल्या वर्धिष्णू ऊती आहेत. आता या वर्धिष्णू ऊती की ज्या वर्धिष्णू ऊती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वनस्पतींमध्ये बघायला मिळतात. त्याच्यासाठी पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं आहे. म्हणजे सोपा साधा प्रयोग तुम्ही पण करून बघू शकताय की 2 आपण काचेचे ग्लास घेतले आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये समान पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपल्या घरात जो कांदा आहे ज्याला खाली लहानशी मुळं असलेली दिसतात ती आपण त्या दोन्हीही ग्लासमध्ये इथं तो कांदा बुडवून ठेवला. म्हणजे मुळं खालची पाण्यात बुडतील असा तो कांदा आपण ठेवला. 1-2 दिवसानंतर त्या मुळांचं आपण निरीक्षण केलं तर त्या मुळांची थोडीशी लांबी वाढलेली आपल्याला दोन्हीकडे दिसून येईल. असं आपण एक 4-5 दिवसांपर्यंत केलं. 4-5 दिवसांनंतर याच्यात थोडासा बदल केला की एका ग्लासमधल्या कांद्यामध्ये वाढलेली जी मुळं आहेत ती मुळं आपण कट केली. दुसऱ्या कांद्याची मुळं कट केली नाही, ती तशीच ठेवली आणि पुन्हा ते कांदे आपण तसेच ठेवले आणि नंतर निरीक्षण केलं. काय दिसतं आपल्याला इथं, जेव्हा आपण नंतर निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की ज्या कांद्यांची मुळं आपण कट केलेली होती ती वाढलेली नाही आहेत, पण ज्या कांद्यांची मुळं कट केलेली नव्हती ती मात्र मुळं सतत पुढं वाढलेली ही आपल्याला दिसून येतात. मग हा फरक का झाला, तर याचं कारण आपल्याला या ऊतींच्या अभ्यासावरून हे करता येतं. आणि ज्या या ऊती आहेत ज्यांना आपण म्हणतो वर्धिष्णू ऊती.
मग वर्धिष्णू ऊती आढळतात कुठं कुठं वनस्पतीमध्ये? ज्या ठिकाणी त्या आढळतात त्या ठिकाणावरून त्या वर्धिष्णू ऊतींचं वर्गीकरण किंवा प्रकार हे केलेले आहे. पहिला इथं आपण घेतलाय अग्रस्थ वर्धिष्णू ऊतीचा प्रकार. अग्रस्थ म्हणजे टोकाकडे असणाऱ्या वर्धिष्णू ऊती आहेत. मग वनस्पतीमध्ये टोकांचा भाग कुठे आहे? एकतर मुळाची टोकं असतील किंवा खोडांची टोकं असतील. इथं आपण घेतलंय, समजा हा खोडाचा भाग आहे, तर खोडाचं हे टोक आहे, हे जे खोडाचं टोक आहे या खोडाच्या टोकाकडे या अग्रस्थ वर्धिष्णू ऊती ही आढळतील. मग हे खोडाचं टोक किंवा मुळाचं टोक जर आपण घेतलं तर त्याची लांबी वाढते, खोडाची लांबी वाढते किंवा मुळाची लांबी वाढते. म्हणजे मुळाची किंवा खोडाची लांबी वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या ऊती आहेत, ज्यांना म्हटलं जातं अग्रस्थ वर्धिष्णू ऊती. त्यानंतर दुसरा प्रकार इथं आपण घेतलाय पार्श्वीय वर्धिष्णू ऊती. त्या कुठे आहेत? तर त्या ऊती आपल्याला इथं आढळतात. या ज्या आहेत खोडाच्या मुळाच्या बाजूला आढळणाऱ्या ऊती ज्या आहेत, ज्यांना म्हटलं जातं पार्श्वीय वर्धिष्णू ऊती. या काय कार्य करतायत इथं? तर या ज्या ऊती असतील या ऊती मुळाचा किंवा खोडाचा घेर वाढवण्यासाठी, या थोडक्यात आपण म्हणतो की त्याची जाडी जी वाढतीये ती जाडी वाढवण्याचं कार्य या ऊतीद्वारे हे केलं जातं. आणि तिसरा प्रकार इथं येतो अंतर्विष्ठ वर्धिष्णू ऊती. या कुठे आहेत? तर इथं आपण या देऊ शकतो की हा जो भाग आहे, हा समजा याला इथं फांदी फुटलेली आहे किंवा एखादं पान आहे, त्या पानाचा देठाचं टोक जिथं आपण खोडाला जोडलेलं हे बघतोय तिथला भाग, की त्या ठिकाणी या अंतर्विष्ठ असणाऱ्या वर्धिष्णू ऊती या आपल्याला आढळतात. त्यामुळे वर्धिष्णू ऊती 3 प्रकारच्या ज्या ठिकाणी आढळतात त्यावरून त्यांचं कार्य चालतं. एकूण जर वर्धिष्णू ऊती आपण घेतल्या तर या वर्धिष्णू ऊतींची एकूण कार्य काय झाली? तर मुळाची किंवा खोडाची लांबी वाढवणं किंवा मूळ आणि खोड यांचा घेर किंवा जाडी ही वाढवणं किंवा यांचे हे जे सांधे आहेत, खोडाचा इथं जो सांधा आपल्याला आढळतो, जिथं फांदी फुटते त्या फांदीवर जिथं सांधे आपल्याला आढळतात त्या सांध्यांमध्ये सुद्धा या ऊती महत्त्वाचं कार्य करताना या आपल्याला दिसून येतात. मग या ऊती बनतात कशा? तर या ज्या वर्धिष्णू ऊती आहेत या वर्धिष्णू ऊती या कायमच्या नाही आहेत, तर त्या तात्पुरत्या असणाऱ्या ऊती आहेत. मग त्यांना तात्पुरत्या ऊती असं का म्हटलं जातं? तर या ऊती सतत विभाजन या ऊतींमध्ये होत राहतं. म्हणजे या ऊती जेव्हा परिपक्व बनतील, पूर्ण वाढ होतील, तेव्हा त्यांचं विभाजन होतं आणि विभाजन झालं की त्याचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊतींमध्ये केलं जातं. मग कुठल्या दुसऱ्या प्रकारच्या ऊती निर्माण होतात? तर त्या या ऊती असतात, त्या म्हणजे स्थायी ऊती. म्हणजे स्थायी ऊती या वर्धिष्णू ऊतींपासून बनलेल्या आहेत. त्यामुळे वर्धिष्णू ऊती तशाच परमनंट नाही आहेत, तर त्या तात्पुरत्या असणाऱ्या, टेम्पररी असणाऱ्या अशा ऊती आपल्याला इथं बघायला मिळतात. मग या ऊती यांच्यामधल्या पेशी जर घेतल्या तर त्या पेशीमध्ये घनदाट असणारं पेशीद्रव आढळतो आपल्याला. त्यांचं जे बाहेरचं पेशीपटल आहे ते थोडंसं पातळ असणारं पेशीपटल असतं. मात्र त्यांच्यामध्ये एक गोष्ट आहे की याच्यामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये रिक्तिका असत नाही. रिक्तिका का नाही आहे यांच्यामध्ये? तर त्याचं कारण आपण सांगू शकतो. रिक्तिका, पेशीमधली रिक्तिका काय कार्य करते? रिक्तिका तर रिक्तिका ही त्या पेशीला आवश्यक असणारे जे सगळे घटक आहेत, पोषक घटक आहेत, ते पोषक घटक साठवून ठेवण्याचं कार्य करते. आता या ऊती जर परमनंट नाहीच आहेत, त्याचं रूपांतर दुसऱ्या ऊतीमध्ये होणार आहे विभाजन झाल्यानंतर, तर त्यांना अन्न साठवून ठेवण्याची गरज नाही आहे, पोषक घटक साठवून ठेवण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून या ज्या वर्धिष्णू ऊती आहेत त्या वर्धिष्णू ऊतीमध्ये आपल्याला रिक्तिका हा भाग दिसत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट इथं महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे. हा पहिला प्रकार वनस्पती ऊतींमधला इथं येतो, ज्याला आपण म्हटलं मेरिस्टेमेटिक टिश्यूज किंवा वर्धिष्णू ऊती. त्याचं वर्गीकरण आणि त्याची रचना आणि कार्य हे या पद्धतीनं इथं असलेलं दिसतं. त्यानंतर दुसरा प्रकार येतो स्थायी ऊती, की ज्या स्थायी ऊती या वर्धिष्णू ऊतींपासूनच बनलेल्या आहेत आणि त्याचं वर्गीकरण इथं पुढं येतं की त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आपल्याला आढळतात. तो भाग आपण पुढच्या तासाला घेऊ.